नमस्कार, मी विलास महाडिक. मी सरकारी क्षेत्रात कार्यरत आहे आणि ही माझी पत्नी सुरेखा विलास महाडिक. आणि आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये जुने रहिवासी आहोत आणि आमची ही बिल्डिंग नंबर 39 टागोर नगर. आणि आमच्या बिल्डिंगचं पुनर्विकास रिडेव्हलपमेंट झालं आणि रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर आम्ही थोडं एक चांगल्या प्रकारे चांगल्या घराचं रिनोव्हेशन करायचं या उद्देशाने आम्ही आमच्या मुलाने सुचवलं. त्याचा एक मित्र आर्यन, त्यांचं मॅक्स इंटिरियरचं हे आहे. मॅक्स इंटिरियरचे नाईक सरांनी आमच्या ब्लॉकचं कलर कॉम्बिनेशन खूपच छान प्रकारे करून दिले आणि मला लाईट कलर होता त्याप्रमाणेच केले. वॉलपेपर, देवारीचं शोकेश, नंतर माझं किचन पण माझ्या जशा मला ॲडजस्ट होईल अशा प्रकारे करून दिले की त्याला डोअर केलं आहे स्लायडिंगचा, त्यामुळे मला पण व्यवस्थित स्पेस मिळते. मी सॅटिस्फाय आहे, त्यांच्या खूपच छान करून दिलेलं आहे. आमचा 2 नंबर मुलगा आहे ओमकार, त्याचाच मित्र आर्यन आहे आणि त्यानेच आम्हाला सजेस्ट केलं की मॅक्स इंटेरियर माझ्या फ्रेंडचं आहे, त्यांना आपण बोलवूया. आपलं 2 BHKचा फ्लॅट मग छान प्रकारे ते आपल्याला डिझाईन करून देतील, रिनोव्हेट करून देतील. सो हाय, मी ओमकार. मी जॉबला HDFC बँकमध्ये आणि जेव्हा इंटिरियरचं आमचं चालू होतं की करायचं, सो मी इंस्टाग्रामवर भरपूर रील्स सगळे बघवतो, तर तिकडे मला मॅक्स इंटिरियर दिसलं. मॅक्स इंटिरियरचं जेव्हा पोस्टर बघितलं तेव्हा खाली नाव बघितलं आर्यन. सो आर्यन म्हटलं, आर्यन हा माझा मित्र आहे स्कूलमधला. सो मग मी दादाला सांगितलं असं की एक आहे मित्र जो इंटिरियर बिझनेसमध्ये आहे. सो मग तो बोलला एक काम करूया, आपण एक मीटिंग घेऊया रूमवरतीच आणि मग त्यांच्यावर आम्ही डिझाईनमध्ये बोलला आम्हाला काय काय रिक्वायरमेंट्स आहेत. सो मग त्यांनी तसं प्लॅन करून मग पुढे एक्झिक्युशन पार्ट सुरू झाला आमचा. हा माझा मोठा मुलगा विनय. हॅलो, मी विनय महाडिक. मी एक डिझाईन इंजिनियर आहे. सो माझ्या छोट्या भावानी ओमकारनी मला ॲक्च्युली सांगितलं की त्याचा मित्र आहे आर्यन म्हणून, ते लोक करतात. तर इनिशियली मी एवढं हे नाही केलेलं, बघितलं नव्हतं की त्यांचं कुठे काम आहे की काय. बट नंतर बोललो ठीक आहे, आपण बघायचंच, आपल्याला कोटेशन घ्यायचं आहे तर स्टार्ट करू म्हणजे. तर मग आम्ही रीच आऊट केलं नाईक साहेबांना. मग जेव्हा आम्ही रीच आऊट केलं तेव्हा आमचं जे बॉन्डिंग होतं ते खूप मस्त ह्यानी ट्यूनमध्ये बसलं आणि त्यामुळे हे जे आउटकम बघतात कन्क्ल्युजन ते एकदम टॉप क्लास, जे आम्हाला रिक्वायरमेंट होती सॅटिस्फॅक्टरीच्या वरती आम्हाला जे काय आहे ते आम्हाला भेटलं आहे. सो स्टार्ट करेल की जेव्हा त्यांना बोललो की ओके आपण स्टार्ट करू इंटिरियर करायला. सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला. त्यांनी सांगितलं की तुमच्या पहिल्या आयडियाज आम्हाला सांगा की तुम्हाला कसं काय पाहिजे. तर आमची पहिली रिक्वायरमेंट माझी ही होती की घरात सर्व लाईटच शेड पाहिजे, कुठेही डार्क नको. कारण आत्ता आपण जे पण फ्लॅट्स बघतो ते कॉम्पॅक्ट असतात, तर स्पेस युटिलायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यात आर्यनने खूप मोठा ॲक्च्युली रोल प्ले केला, कारण त्यांनी प्रत्येक रूमचे आम्हाला डिझाईन बनवून दाखवले ॲक्च्युअल विथ डायमेन्शन्स. आणि त्या डिझाईनच्या हिशोबाने त्यांनी आम्हाला मग सांगितलं की आपण लॅमिनेट सिलेक्शन करायला जातो. तर लॅमिनेट सिलेक्ट करताना नाईक साहेब पण होते. तर इकडे नाईक साहेबांचा खूप मोठा रोल प्ले करतो, कारण त्यांच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे इयर्स ऑन इयर्सचा. तर तेव्हा आम्ही जेव्हा लॅमिनेट सिलेक्ट करत होतो तेव्हा ते मला बोलत होते की हे बरोबर दिसेल किंवा हे नको घ्यायला. त्यांचे चॉईस आणि आमची ट्यून जी बसलेली की कसं पाहिजे आम्हाला,
ते खरंच मस्त एक जुळून आलं एकदम मस्तपैकी मेलडी. आणि आर्यननी मग आम्हाला 3D बनवून दाखवले प्रत्येक रूम्सचे. जर तुम्ही स्नॅपशॉट जर आर्यन तू टाकलंस यात हॉल किंवा ह्याचं, तर तुम्ही जर बघाल जसं आम्हाला 3D मध्ये दिसतंय तसंच ॲक्च्युअल आमचं हॉल लिव्हिंग रूम बेडरूम्स आहेत आता. सो त्या आम्ही प्रत्येक रूम्सला लॅमिनेट चॉईस केले. तर इकडे नाईक साहेबांचा खूप मोठा रोल प्ले करतात. ते बोलायचे की आपल्याला प्लॅन 1 नको आहे, फक्त आपल्याला बॅकअप पण पाहिजे की जर तुला हे नाही आवडलं तर तू हे पण केलं पाहिजे. तर त्यांनी आम्हाला 2 to 3 टाईप्स ऑफ सिलेक्शन सांगितले लॅमिनेट्समध्ये की कसं काय करायचं आहे. तर प्रत्येक मग आम्ही सिलेक्ट करून आल्यावर मग आर्यन आम्हाला ते ऑन पिक्चर दाखवायचा 3D मध्ये की हे असं वाटणार आहे, असं वाटणार आहे. मग आम्ही तेव्हा डिस्कस करायचं, हां असं केलं पाहिजे का, कसं केलं पाहिजे. मग आम्ही तसं डिस्कस करून आम्ही ओके डन करायचं. आमची डिझाईन डन झाल्यावरच एक्झिक्युशन स्टार्ट व्हायचं, पण त्यांचं बेस फ्रेमवर्क तेव्हा चालू असायचं की बेस फ्रेम कसा करायचं आहे. सो ह्यात आमचं फर्स्ट ऑफ ऑल टाईम खूप वाचला. हे सर्व काम खूप कमी टाईममध्ये झालं आणि ॲट दी बेस्ट क्वालिटी. असं म्हणजे पप्पा मम्मी आणि ओम पण ॲग्री करेल की आम्ही कधीही त्यांच्या टीमला असं नाही बोललो आहे की तुम्ही काम बरोबर नाही करत आहात, की आम्ही अनसॅटिस्फॅक्टरी आहेत. आम्ही कधीही त्यांना असं नाही बोललं की इकडे असं करा किंवा तसं. त्यांनी त्यांची बेस्ट दिली आहे. त्यात श्रवण असू दे किंवा श्रवण आणि त्याची टीम, मग इलेक्ट्रिशियन अंगणे काका असू दे, मग पेंटर रुदल असू दे, कुठेही ते नाही हा शब्द नाही आहे. ते बोलतात की तुम्ही सांगा आम्ही पॉसिबल करू, जे बेस्ट असेल ते करू. अशा प्रकारे म्हणजे हे सर्व झालं. तर मास्टर बेडरूम हा छोटा असल्या कारणाने तर त्यात आम्ही पहिलं बेड आम्ही युज्युअल वेमध्ये सांगितलं होतं, पण जागा छोटी होती. आणि मग त्यात आर्यन बोलला की जी डायरेक्शन आहे जिकडे तुम्ही हेड ठेवणार आहे ते नॉर्थला आहे. मग तो बोलला की नॉर्थला ही डायरेक्शन बरोबर नाही आहे, तर आपण याला साऊथला जरा ऑपोजिट वेमध्ये करू. तर ते कसं फिगर आउट करायचं हे आमचं प्लॅनिंग चालू होतं. तर त्यात त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की फोल्डिंग बेड नावाचा पण कन्सेप्ट आहे सर, पाहिजे तर आपण एकदा तुम्हाला प्लॅनमध्ये टाकून दाखवू की कसं दिसतं. मग त्यांनी आम्हाला साईटवर म्हणजे घरी आणून बोललं की एवढ्या मेजरमेंटनी बनेल आणि बनल्यानंतर तो ॲज अ बेड पण नाही वाटणार आणि कधी काही इव्हेंट किंवा काय फंक्शन असेल तर तुम्ही यूज पण करू शकता ती जागा, ती ब्लॉक नाही होत स्पेस. म्हणून आम्ही मग मास्टर बेडरूम तसा डिझाईन केला. मग आता हे 2 बेडरूम डिझाईन करताना एक कॉमन बेडरूम आणि मास्टर बेडरूम. कॉमन बेडरूम हा माझा आणि छोट्या भावाचा असणार होता आणि मास्टर बेडरूम हा मम्मी पप्पांचा असणार होता. आणि आम्हाला लाईट शेडचेच कलर कॉम्बिनेशन्स पाहिजे होते. सो आम्ही मम्मी पप्पांचं बेडरूम असल्यामुळे त्यांचा जो फेवरेट कलर होता ग्रे आणि थोडं व्हाईटिश ग्रेमध्ये जायचं, तर आम्ही तिकडे ते कन्सेप्ट अप्लाय केला आणि मास्टर बेडरूम तसं केलं. आणि मग कॉमन बेडरूमकडे जेव्हा आमचं होतं तर आम्ही बोललो की जरा डायनॅमिक जरा लुक, काहीतरी जरा मॉडर्न आणि ट्रेंडी लुक असला पाहिजे. सो आम्ही मग कॉमन बेडरूममध्ये जी डिझाईन आहे ती आम्ही जरा डायनॅमिक ठेवली आणि आम्हाला सटल कलर पाहिजे होता, म्हणजे प्लेन कलर, फिगर वगैरे काही नव्हतं होतं पाहिजे त्या लॅमिनेट्सवर. सो आम्ही प्लेन लॅमिनेटमध्ये गेलो आणि ते आर्यनने आम्हाला ॲक्च्युअल 3D मध्ये दाखवलेलं की कसं. सिटिंगसाठी सोफा पाहिजे होता. तर आम्ही त्यांना सांगितलं नाईक साहेबांना, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सजेस्ट केलं की कशा प्रकारे सोफा असायला पाहिजे आणि कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बरोबर सेफमध्ये आणि तेवढ्या 3 3 सीटरचं आम्हाला त्यांनी सोफ्याचं करून दिलं काम आणि नवीन बनवून दिला. त्याचप्रमाणे त्यांनी बाजूचे कर्टन्स जे पाहिजे होते आम्हाला त्याप्रमाणे ते डिझाईन त्याच्याप्रमाणेच शेड वगैरे आम्हाला सुचवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी करून आम्हाला दिलं. आणि तसं त्यांचं बजेटप्रमाणे आम्हाला हे सगळं ते घर रिनोव्हेट करून दिलं आणि चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलं. आणि अशा प्रकारे आमच्या सर्वांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा.